हाँ बोला कपिल. झाली सगळी व्यवस्था? हो मी पेस्ट कंट्रोलसाठी सगळ्यांना बाहेर जायला सांगितलंय. पण मला सफाईदारपणे ते नाही सांगता आलं, पण तरी सुद्धा मी सगळ्यांच्या गळी उतरवलंय. नक्की ना? मी तिथे आलेलं कोणालाही कळता कामा नये, कारण वेगळं सांगण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही. हो नाही मला माहिती आहे ना, तुम्हाला इथे पाहिलं तर काय होईल ते. हो ठीक आहे मग सगळं ठरल्याप्रमाणे. हो सगळं ठरल्याप्रमाणे. बाय. विक्रम, काय? मी जात नाहीये सुनीता मावशीच्या मैत्रिणीकडे. का? मला जरा दुसरं काम आहे. काय काम? नाही ना, माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस. कुठला प्रश्न? विचारलं काय काम आहे? कारण आता ती लोक येतील आणि त्यांना आपल्याला एक घर. मी घरात थांबणार नाहीच आहे. माझं जरा दुसरं काम आहे. हो का? तुम्ही निघा. साहेब, मिस्टर बनारस. काही तपास लागला का? नाही ना, काही नाही. सगळं घर पिंजून काढ, एक कोपरा सुद्धा सोडला नाही. नथिंग. काही धागेदोरी नाही. काहीही नाही. खरं तर असं कधी होत नाही. हे सगळं चक्रावून टाकणार आहे. एनिवेज निघतो मी. बाय बाय. काय झालं का पेस्ट कंट्रोल? लता, अगं फोडणी घातलीस की काय तू? तेल तापायला काय वेळ लागतो काय? कढई धुवून घेतली होतीस ना नीट? नेहमीच घेते. तसं नाही ग, औषध मारलंय ना सगळीकडे. भांडी दोन दोनदा धुवावी लागतात. आजार नाही काही, निसुई मारायची घाई. आजार? सुई? काय बडबडतेस तू? अहो माई, मी सांगते तुम्हाला, काय पण औषध बिषध काय पण मारलेलं नाही. कशावरून? अहो नाक तल्लख आहे माझं. सांगते ना तुम्हाला, डिपार्टमेंट ज्यावेळेस पिऊन येतो ना, तेव्हा गावठी आहे का ताडी हे पण बरोबर ओळखते. औषध वगैरे काय पण मारलेलं नाही. ए तल्लख नाकाचे. पूर्वीची औषध होती ना, त्याचा खूप वास यायचा. आता हर्बल वापरतात म्हणून वास येत नाही, कळलं? काय बोलायचंय? झालं पेस्ट कंट्रोल? मिळाले का पैसे? मिळालं असं तर सांगितलं नसतं का तुला? मला अजूनही वाटतं घरातल्या सगळ्या माणसांना विश्वासात घेऊन मग तू हे करायला हवं होतंस. मी जर बाबांना सांगितलं असतं की बाबा मला घराची झडती घेऊ द्या, तर त्यांनी मला परवानगी दिली असती. हाँ मयंक बोल. तुम्हारे ख्याल में शब गुजरी, तुम्हारे दीदार से चांद निखरा. कम टू द पॉइंट मयंक. भेटू शकतोस आत्ता? आत्ता? कशाला? बोलायचंय. ऑफिसमध्ये बोलू उद्या. बाय. तुझ्या बायकोबद्दल बोलायचंय. नयनाबद्दल? काय? उद्या सकाळीच बोलू ना मग. मयंक, भेटूया आपण अर्ध्या तासात नेहमीच्याच ठिकाणी, कॉफी शॉपमध्ये. हे काय? आत्ता कुठे निघालास तू? मयंकचा फोन आला होता, त्याला भेटायला. आत्ता? यावेळी काय काम आहे त्याचं तुझ्याकडे? त्यांनी जर फोनवरती सांगितलं असतं तर मग भेटायची गरजच नव्हती. पण असं अचानक? अचानक कामं आठवतात नाही का? ये सन्मित्रा, ये
बोला, आज कुठली कथा ऐकवणार आहात? तर या वेळच्या माझ्या गोष्टीचं शीर्षक आहे घोर प्रतारणा. फक्त यावेळी नायक आणि नायिका मात्र बदललेले आहेत विक्रम. माझ्या एरवीच्या गोष्टीमध्ये नायक आणि नायिका असायचा तू आणि अनन्या. पण या वेळच्या माझ्या गोष्टीमधली सनम बेवफा आहे तुझी लाडकी पत्नी नयना. काय सांगायचं तुला तिच्याबद्दल? अविनाश ही नयनाच्या आयुष्यातील एक इतिहास जमा झालेली अशी जुनी पुराणी पेटी आहे की जिला कुलूप लावून त्याची किल्ली तळ्यामध्ये फेकून दिलेली आहे. हो, हे सगळे इतिहास जमा झालाय. मेरे अजीज दोस्त, तळ्यात फेकलेली ती किल्ली एका देवमाशाने नयनाला परत आणून दिलेली आहे आणि नयनाने ती इतिहास जमा असलेली पेटी पुन्हा उघडली आहे आणि त्यात निद्रिस्त असलेला अविनाश पुन्हा जागा झालाय आणि त्याच्या आणि नयनाच्या पुन्हा भेटी सुरू झाल्यात. तुला काही स्वप्न वगैरे पडलं होतं का? अरे मित्रा, मी स्वतः जागेपणी आणि आजच दिवसा ढवळ्या पाहिलेलं आहे. विश्वास ठेव तुझ्या या सच्च्या मित्रावर. जरा विचार कर मित्रा. हे बघ, सगळं व्यवस्थित चाललेलं असताना एका सुखी कुटुंबात असलेली, आपल्या नवऱ्यावर अतिशय प्रेम करणारी बायको, तिला अचानक आपले जुने मित्र आणि जुने दिवस का बरं आठवतात? गुंतता